नांदेड़ जिले में मुसलसल बारिशों ने हालात संगीन बना दिए हैं। तफसीलात के मुताबिक आज सुबह 5 से 6 बजे के दौरान बादल फटने से तूफानी बारिश हुई, जिसकी वजह से नशेबी इलाकों के कई बस्तियों में सैलाबी सूरत हाल पैदा हो गई। सैलाब का पानी लोगों के मकानों में दाखिल हो गया था, जिसकी वजह से शहर में सैकड़ों की तादाद में लोग मकानों में फंस गए थे। इन्हें बोट के जरिए महफूज मुकामात पर मुंतकिल कर दिया गया है। शहर के मुख्तलिफ इलाकों जैसे शरावस्ती नगर, सादत नगर, तेहरा नगर, गोकुल नगर, वसन्नी, नूरी चौक और अम्बेडकर नगर में सैलाब के काफी संगीन सूरत हाल देखने को मिली, जिससे लोगों की रोजमर्रा की जिंदगी मफलूज होकर रह गई। मुतादिद घरों का कीमती सामान बह गया और कई खानदानों का घर बार खुले आसमान तले आ गया। महकमे बल्दिया के फायर ब्रिगेड ने कश्तियों की मदद से नशेबी इलाकों में फंसे हुए 50 से ज्यादा अफराद को महफूज मुकामात पर पहुंचाया है। ताहम अब तक पानी की निकासी नहीं हो सकी है और सूरत हाल काबू से मुकम्मल तौर पर बाहर नहीं आई है। जिले के दीगर इलाकों में नायगांव, लोहा, देगलूर, खंदार और धर्माबाद तहसीलों में भी शदीद बारिश रिकॉर्ड की गई है, जिसकी वजह से मुतादिद गाँव देहातों का शहर से राब्ता मुनक़ता हो गया है। जिले की बड़ी नदियाँ जैसे गोदावरी नदी, आसना, लेंडी, मांजरा और मनियार में सैलाब आ गया है और नदियों के किनारे के गांव में पानी भर गया है। हालात की संगीनी को देखते हुए जिला इंतजामिया ने मदद के लिए औरंगाबाद से आर्मी का एक दस्ता भी तलब किया है। इस बहरान की वजह से जिले भर के तमाम स्कूलों को छुट्टी दे दी गई है। महकमे मौसमियात ने मजीद बारिश का अलर्ट जारी किया है, जिसके पेश नज़र एहतियात बरतने की नसीहत की गई है। इस वक्त SDRF और डिजास्टर मैनेजमेंट टीमें इमदादी कामों में मसरूफ़ है और मुतासरा लोगों को फौरी इमदाद फराहम की जा रही है। अवाम से अपील की जाती है कि वो गैर ज़रूरी तौर पर घरों से बाहर न निकले और मोहतात रहे। मज़ीद अपडेट्स के लिए हमारी न्यूज़ चैनल के साथ बने रहे। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। नांदेड जिल्ह्यामध्ये काल रात्री 3 पासून अतिवृष्टी झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपलं नांदेड शहर, कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, नायगाव, धर्माबादचा काही भाग या भागात आणि अर्धापूर मुदखेडचा काही भाग या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि त्याचसोबत निजामाबादकडून येणारा जो डिस्चार्ज आहे आणि आपल्या जिल्ह्यामधले सर्व प्रकल्प, मोठे, मध्यम, छोटे प्रकल्प, छोटे मोठे नदी, ओढे, नाले सर्व ओव्हरफ्लो होत असल्यामुळं नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता आणि काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढाही पडला होता। तर त्या अनुषंगाने आपल्या ज्या टीम्स आहेत, SDRF टीम, एक सेंट्रल पोलीस फोर्सची टीम आणि आपची महापालिकेची टीम, तर या सगळ्या कालपासूनच फील्डवर होत्या आणि आत्तापर्यंत जवळजवळ 5-6 हजार लोकांचं रिलोकेशन केलेलं आहे, रेस्क्यू केलेलं आहे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आपण। आणि आता पण ज्या ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे अशा ठिकाणी आम्ही टीमचं सगळं नियंत्रण करतोय, त्या ठिकाणी पाठवतोय। सुदैवाने आता पाऊस थांबलेला आहे। आपल्याला 1 वाजेपर्यंत ग्रीन अलर्ट आहे आणि त्याचसोबत पोचप्पाड जो डॅम आहे आपल्या तेलंगणातला, आपलं गोदावरीचं आणि मांजरा, मन्याड आणि लेंडी नदीचं सगळं पाणी पोचप्पाडमध्ये जाते। तर तिथून पण जो डिस्चार्ज आहे तो 3.5 लाख होता, तो जवळजवळ आता त्यांनी 5.5 लाखापर्यंत नेलेला आहे। तर त्यामुळेही मोठ्या प्रमाणात तिथून पाणी विसर्ग होतोय आणि त्यामुळं आपल्याला रिलीफ थोड्याच वेळात मिळेल असं अपेक्षा आहे। परंतु आता नांदेड शहरामध्ये ज्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे तर त्याचं रिलोकेशन करण्याचं किंवा तात्पुरतं त्यांचं स्थलांतरण करण्याचं काम महापालिकेच्या टीमकडून चालू आहे। आणि त्याचसोबत अजून एक आपल्याला एक समस्या आहे की नांदेडचा जो विष्णुपुरीचा कॅचमेंटमधलं पाणी वाढतं आहे आणि त्याची आवक खूप जास्त असल्यामुळं आपला विष्णुपुरीचा डिस्चार्ज आपण वाढवलेला आहे आणि ते पाण्याची लेवल धर्माबादला अजून थोड्या वेळाने वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण एक 3-4 गावं आहेत तिथं, या मनूर आहे, संगम आहे, तर त्या गावांमध्ये SDM आमचे सध्या हजर आहेत आणि आमची SDRFची टीम पण आम्ही रवाना केली, तर तिथं आम्ही लक्ष ठेवून आहोत। बाकी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की या निमित्ताने जे गर्दी लोक करतात पूर पाण्यासाठी किंवा धोकादायक ठिकाणी जी गर्दी आहे तर ती बिलकुल आपण करू नये। अत्यावश्यक काम असल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नये आणि कुठल्या प्रकारच्या अफवा पसरू नयेत। विशेषतः बऱ्याचदा ते व्हिडिओ सर्क्युलेट जे केले जातात ते कधी आपण खात्री करूनच समोर पाठवावेत। कधी ते जुने व्हिडिओ पण असतात पुराचे,
त्यामुळं अननेसेसरी पॅनिक तयार होऊ शकतो. तर आपण प्रशासनाची खात्री करून संपर्कात राहूनच या गोष्टी कराव्यात. बाकी अजून आपल्याला ॲडिशनल टीमची गरज लागेल. या अँटिसिपेशनमुळं आम्ही आर्मीची पण टीम बोलवली आहे, ती ऑन द वे आहे आणि संध्याकाळपर्यंत ते पण आपल्या मदतीला येतील. तर सद्यस्थितीत अशी परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय सर, माननीय पालकमंत्री सर आणि इतर सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी त्या सर्वांशी मी संपर्कात आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण या सगळ्या बचाव मदत कार्यामध्ये काम करत आहोत. धन्यवाद. नीचे कोई भी मत आओ भैया, इधर लो, मस्जिद की तरफ लो. ते खालचे मुलं वरी जा. ते भैया वरती जा, गच्चीवर जा, पाण्यामध्ये नको येऊ. लो जास्त आहे बघ. ये गली में है क्या कोई निकलने में? निकालने का उतर रहा पानी. ये ऐसा एक आया था यार, आने का है क्या? निर्मला बासु पापा को लेके जाओ, इधर निर्मला बस कर लेके जाओ. जाके उधर भी जाके आ गई. ये थान अरे विजू भाऊ है. अरे बाप, लाइव शॉट है. 2 मिनट रुको जरा. पेशेंट को निकाल रहे दासरी साहब की टीम है. पेशेंट को निकाल रहे सरावती नगर में. पेशेंट को निकाल रहे दासरी साहब की टीम है. पाणी ज्यादा नहीं है, जल के आ जाओ. इथे पाणी जास्त आहे, इकडं पुढे येत नाही. पाणी घेऊन जा ना, पायी पायी. पुढे येणार नाही पाणी, इथं पाणी येत नाही. इथे धरून नाही त्यांना. पायी पायी आणला तरी निघतात बाहेर. आलो आलो. इथे धरून नाही त्यांना. पायी पायी आणला तरी निघतात बाहेर. आलो आलो. ये बनसिंह बन गया. गजाले हैं. अभी भाई लो सर, एक मिनट सर को. हबीब भाई पहले उनको ये पहना, लाइफ जैकेट पहना. सर समोरून सर का, समोरून डोरे वरी घ्या. दोरी काढा की. दोरी निघत नाही रे. नाही दोरी नको. उचल त्यांना उचल. मी पकडलो वरचं. याच्यावर बसवा दे. पायाला पकडतो तुम्ही, काहीच टेन्शन घेऊ नका. हा याच्यावर बसवा. पायाला लागून काकी तुम्ही आले काय? त्यांना जॅकेट घाला. कोणी आहे का? ये ना आलेत लोक. मजा करणारे जास्त लोक आलेत. गोळ्या घेतलीच नाही. हाथ दो, हाथ दो. इधर से जनता क्या. हे पहिले पैर डाल दो ना उनको. उनको खाली जा. थांबा, कुल मारून द्यायला तुम्हाला. थांबा. ये क्या? येणार आहे का खाली येऊन थांब. गजाले इधर से जाओ ना. घरात कोणाला यायचं. रक्षक है उनके पास जीव रक्षक है. जब तक वो लोग आज
कॅमेरा मॅन बाहेर घेऊन जा रोडला घेऊन जाय रोडला जाऊ दे